विठोबा, अरे वंश परंपरागत ही प्रथा चालत आलेली आहे. अरे म्हणून तर हे शिमग्याचे 3 दिवस महत्वाचे आहेत. काय अरे या 3 दिवसामध्ये देवीची मूळ स्थानावर असते ना, म्हणजे देवळामध्ये, तिथून देवीची मुख म्हणजे देवीचा मुखवटा इथे या गोंधळाच्या जागेवर आणून ठेवतात. तिची यथासांग पूजा करतात. गोंधळी त्या देवीला आव्हान करतो. त्याबरोबर देवी त्या वाड्यातल्या खोलीत जाऊन बसते. देवी वाड्याच्या खोलीत येऊन राहता. या खरा काय? खरा काय? अरे 100% सत्य असा. गेली कित्येक वर्ष माझ्या डोळ्याने मी बघितलेले, अनुभवलेले आहे. देवीचा पाणी फार कडक आहे. तिला जरा सुद्धा उजवड आव पसंत नाही. आता हे सगळं ते सरकार म्हणजे खोटच करू जाणार रे बाबा. त्यांकाच सगळं माहिती हा. म्हणून ह्यो सगळं थाट झालेलो हा. कळलं तुका? माका एक प्रश्न पडलो. काय? देवी वाड्याच्या खोलीत इली हे त्यांका कसा कळता? कसा कळता? अरे देवीचो मुखवटो त्या खोलीत ठेवलो ना की देवी समोर सरकार बसत. त्याबरोबर सरकारांका साक्षात्कार होता. ह्यो गाव वसवल्यापासून देवी गावाचा सांभाळ करता हा. कळलं तुका? अरे सगळं इतिहास म्हणजे ह्यो गाव कोणी वसवलं, हे लोक गावचे लोक कुठून आले, हे लोक इथेच का राहिले, ह्या गावचा इतिहास, या वाड्याचा इतिहास त्या खोलीमध्ये आहे. अरे वाडवडिलापासून खोतच या सगळं करत इले. त्यामुळे सगळं इतिहास आणि गावच्या घराचा प्रत्येक रहस्य खोतांका ठाव कसा. पण सरकार त्या खोलीत 3 दिवस राहता तर कित्याक? अरे सरकार त्या खोलीत देवी समोर बसतात. तिची यथासांग पूजा अर्चा करतात, आराधना करतात. आणि 3 दिवस पुरे झाले की शिमग्याच्या दिवशी सरकारचा देवीचा मुख म्हणजे मुखवटो स्वतःच्या हातात धरतात आणि गावातल्या प्रत्येक घरामध्ये फिरवतात. पण ह्या जरा सरकारच करतात इतक्या वरीस तर कित्याक? दुसरं पावगी कोण हा? दुसरं मोरको कोण हा या गावचो? सरकारांचे दुसरा कोण हा? आता मका सांग, सरकारांचं वय काय रे? नाही नाही आपलं तू अंदाज घे, काय अंदाज घे, काय वाटतं तुका? ना माका कळणार नाही ना कळत? अरे ह्योच तर चमत्कार हा साक्षात्कार गावाला दिलेल्या देवीने. अरे सरकार जेव्हा त्या खोलीतनं बाहेर येतात ना, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज येतो. अरे आपली नजर सुद्धा ठरू शकत नाही. आम्ही तर घाबरतो, त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नाही, इतकं त्यांना तेज येतं. अरे सरकारांचं रूप आम्ही कित्येक वर्ष असंच पाहिलेले या डोळ्यांनी. अरे हाच तर खरा देवीचा महिमा आहे. असा सगळा असा मग तुका बघूचा ना? चल ये तिथे घालवतो गोंधळ बघूचा ना. चल आता रडायचं नाही गंगू. आज चला पटापट चालवा. अगं पौर्णिमा, झाली की ना नैवेद्याची तयारी? अशी काय पंचपक्वान वाढताय ग पानात? आत्यानू नैवेद्य तयार असा, फक्त पापड तळचे राहिले. अगं हळूहळू चुली जवळ देवाचं रूप चालायचं बघायला. हो तू पुढे हो, मी आले बाळाला दूध. अगं सावकाश जाग, काय कार्टी ऐकायची नाही. आता नाचवा वराती मागून घोडे. अजून नैवेद्य तयार नाही. अगं पौर्णिमा, बाळाशी बोलत काय बसलीस? आटप की जरा. आत्याबाई, बाळाशी बोलत नाहीये मी, दूध पाजते. त्याचं दूध तर पिऊन होऊ दे ना. आणि अजून पूजेचा कुठे पत्ता? उगाच कशाला घाई करताय नैवेद्याची? तुम्ही आणि काळजी करू नका, होईल सगळं धीराने घ्या. हो बाई हो, मी धीराने घेते हो. मी बोलले की माझं तोंड दिसतं. आपल्याला जमत नाही तर कशाला करायचा हा थाटमाट? म्हणतात ना,
कनवटी नाही पैसा आणि लोकांना म्हणे या बसा. तसं आहे हो. करा काय करायचंय ते. उद्बत्ते आहेत आणलेले, काळजी करू नको. सुकाई देवीच्या नावानं